कुसळे यांच्या शुभ हस्ते अक्षय पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 11 चेंडू आणि 35 धावांची बहरदार खेळी केली आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावर जातोय. अमर आणि अनिल ही फलंदाजी जोडी आपल्याला पाहायला मिळते. यस नथुराम मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते अक्षय पाटील मॅन फ्रॉम खिरवडे 11 चेंडू आणि 35 धावांची बहरदार खेळी पाहायला मिळते. नक्कीच टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्यांचा आवाज पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दिशेने वळूयात. फ्रेश मॅच फ्रेश व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळेल. हॅलो हॅलो चेक चेक. येस आपण पाहू शकतात कालचा फॉर्म अजून देखील अमर गायकवाड याने कन्सिस्टन्सी ठेवली आहे. काल धारावीमध्ये देखील अशीच फलंदाजी पाहायला मिळाली होती. सुरुवात आपल्या संघाला चांगली करून दिली होती. चौकार आहे चौकाराने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. अमर गायकवाड मॅन फ्रॉम फुपिरे. पंचांकडे दाद जरूर मागितली आहे मात्र पंचांनी ती दाद फेटाळली आहे. एक तिरी तो एक मेरी तोडीस तोड असा सामना BCC स्पोर्ट्स चिखलवाडी आणि फुपिरे या संघामध्ये पाहायला मिळतोय. अनेक वेळा या दोन गाव एक संघ असतो त्या वेळेस या दोन संघाला आपण एकत्र खेळताना पाहतो. आता मात्र दोघं समोरासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या ठिकाणी दोन गाव एक संघ असतो त्या ठिकाणी दादा आपण पाहतो की BCC स्पोर्ट्स चिखलवाडी आणि फुपिरे हे दोन संघ एकत्र खेळताना पाहतात. मात्र आता एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. ह्या दोघांची एकमेकांना गोलंदाजाचे नसन नस ओळखीची आहे. फलंदाजाची नसन नस या दोन्ही संघांना एकमेकांची माहिती आहे. त्यामुळे कुरघोडी नक्कीच होणार. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला त्यानंतर सुरेख असा कमबॅक पाहायला मिळाला. अमर गायकवाड मॅन फ्रॉम फुपिरे संघाचा हा खेळाडू ज्याच्या नावावर काल विकेट मेडन ज्याच्या नावावर दर्ज आहे मुचिंद्र स्मृती धारावे या ठिकाणी. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये देखील स्वराज्य 32 शिराळा या संघाकडून खेळताना तसाच फॉर्म कन्सिस्टंट ठेवेल आणि फायनल मारून देईल आपल्या संघाला. टॉप 3 मध्ये तर जरूर क्वालिफाय केला आहे. आणि दुपारी 4 वाजता आपण पाहू शकतो. आणि हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर जुळलाय आणि हा येतोय स्टेट डाऊन द ग्राउंड. अमर गायकवाड सेट ऑन फायर. पहिला षटकार अमरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आहे ना. पहिला चौकार दुसरा षटकार पहा. पहिल्या चेंडूवर चौकार मारला त्यानंतर 2 चेंडू अक्षयचे होते त्यानंतर पुन्हा कमबॅक केलाय फलंदाज अमर गायकवाड याने. आपण TV स्क्रीनवर पाहू शकता काय सुरेख असा षटकार मारलाय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि घोषांकित क्षेत्रात 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. एक षटक समाप्त 12 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. चला पंच टाइम लावा. 15 मिनिटांचा अवधी असेल कारण आपल्याला 24 सामने कव्हर करायच्या संपूर्ण सत्रामध्ये.
ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट फ्री हिट फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंडला असेल अनिल उर्फ अँड्रूस, जो या सामन्यातील पहिला चेंडू फेस करेल. दोन धावा देण्यात येतील. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. हात वर केला ना, हात वर केला ना, काय हात वर केलेला दिला. यस पंच गवतामध्ये जर चेंडू गेला आणि हात वर केला तर 2 धावा कंपल्सरी आपला स्पर्धेचा नियम आहे. खेळाडूने हात वर केला होता त्यामुळे 2 धावा देण्यात येतील. खेळाडूने हात वर केला नंतर 2 धावा केल्या म्हणून 2 धावा घ्या. धावसंख्येवर 2 धाव्यानिशी धावसंघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. पंच अनिल असेल स्ट्राईकला. या स्पर्धेचा नियम आहे की गवतामध्ये जर चेंडू मिळाला नाही खेळाडूने हात वर केला तर 2 धावा असेल. यस पंच अनिल स्ट्राईकला येणार. पंच आयोजकांचा निर्णय, कारण 2 धावा जो मारेल हात वर केल्यानंतर स्ट्राईकला जो असेल तो स्ट्राईकला राहील. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, कारण पंचांना नियम आपला हा 2 धावांचा माहीत नव्हता. पंच नियम असा आहे की जो फलंदाज गवतामध्ये चेंडू गेल्यानंतर हात वर केल्यावर स्ट्राईकला असेल तोच फलंदाज पुढील चेंडूवर स्ट्राईकला असेल. हा चेंडू दिसला नसेल तर हात वर केल्यावर 2 धावा आहेत याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या. आणि 2 धाव्यानिशी 15 धावसंख्येवर धावसंख्या लागते. पहा त्या ठिकाणी धावा काढायच्या होत्या आणि एकच धाव यस संजय दादा मस्कर तिथून आम्हाला सांगा डिक्लेअर आहे की पळून धाव आहे. इशारा करा. संजय दादा मस्कर त्या ठिकाणी आहेत. यस वाईट +1 अशा 2 धावा येतील. वीस धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात. बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू त्या ठिकाणी अक्षय आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पावसाच्या सरी उन्हामध्ये पावसाच्या सरी आपल्याला पडताना पाहायला मिळत आहेत.
चला पुनवत आणि काळमवाडी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. जांभळादेवी स्पोर्ट्स पुनवत आणि काळमादेवी स्पोर्ट्स काळमवाडी आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. घोषांकी क्षेत्रात 1 धाव पंचांचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या वाढून जातीये 22 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील आणि 22 धावा बिनगडी बाद 22 धावा. यस पंच 2 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. पंच 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 ओव्हर झाली. या आधीच्या चेंडूला ओव्हर झाली कारण या चेंडूचं गणित असं होतं. या चेंडूचं गणित असं होतं नो बॉल. या तुम्हाला गणित सांगतो या ओव्हरचं. पहिला चेंडू नो बॉल होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर वाईट +1, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डिक्लेअर, त्यानंतर डिक्लेअर असा ह्या ओव्हरचा लेखाजोखा होता. ओव्हर झाली आहे. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे संदीप सर, त्याला विचारा.
सामना थोडा व्यत्यय झाला होता. ओव्हर झाली आहे. पंचांचा इशारा देखील आहे. पंचांनी शहानिशा केली आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू देखील या ठिकाणी तैनात होता. त्यांनी बघितलंय. अमर सर आपला 12वा खेळाडू नितीन या ठिकाणी होता. त्यांनी चेक केलंय. त्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे कोणतीही चूक होणार नाही. दोन्ही संघाने दक्षता घ्या. इथून पुढे स्कोरर किंवा कॉमेंटेटर याची जबाबदारी नसेल. 12व्या खेळाडूची जबाबदारी असेल. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्या. जे दोन संघ खेळतील 12वा खेळाडू जो असेल त्यांनी दक्षता घ्या. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला होता. ओव्हर झाली म्हणून आम्ही ओव्हर सांगितली होती. आता किती बॉल आहे? लास्ट बॉल बाकी आहे ना. त्यासाठी सांगतो आयोजक कमिटी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू असतील तर मॅच चालू करा. यस त्यासाठी आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी तैनात पाहिजे आणि 12वा खेळाडू असा पाठवा की त्याचा प्रत्येक चेंडूवर लक्ष असेल. तेवीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. यस दोन्ही संघाचे 12वा खेळाडू या ठिकाणी तैनात पाहिजे. स्कोअरमध्ये काही चुकी झाली काय झाली तर 12वा खेळाडू या ठिकाणी तैनात असेल. त्याचं तंतोतंत लक्ष प्रत्येक चेंडूवर असेल याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. बाबासो यांचा पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. 23 धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागलेत. सुरेख अशी गोलंदाजी बाबासो यांची पाहायला मिळते. पहिला धक्का पहिला हादरा लागतोय फुपिरे संघाला. अनिलला मात्र परतावं लागतंय. कॉट बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाही. पहिला धक्का पहिला हादरा लागलाय.
चला पुनवत संघ आणि काळेवाडी संघ दोन्ही संघाला पहिला पुकार असेल. पुनवत संघ आणि काळेवाडी संघ बी ग्रुपमधील पहिला सामना असेल. पुनवत संघ आणि काळेवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण आल्याची रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे. पुनवत संघाने या ठिकाणी रिपोर्टिंग केलं आहे. काळेवाडी संघ आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. सुरेश सावंत, संदीप नवीन फलंदाज संदीप या ठिकाणी तैनात होताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म फलंदाज बाबासो यांचा पुढचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि बॉलरला ताकीद देण्यात आली आहे 1 बाउन्सची. गोलंदाजाने आपल्या भातातील 1 बाउन्स खर्च केलाय. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. आतापर्यंत पाहिलं तर सुरेख षटक हाताळले. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर व्हाईट आणि त्यानंतर डिक्लेअर असं सुरेख षटक हाताळले गोलंदाज बाबासो याने. कोणताही मोठा फटका नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा, कारण पहिला 1 1 बाउन्स त्यांनी आपल्या भातातील वापरला होता आणि आता मात्र नोचा इशारा. म्हणजेच उघड्या डोळ्याने पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटची नामी संधी असेल फलंदाज संदीप गायकवाड यांच्याकडे. पहा क्रिकेटमधील आत्महत्या म्हणजेच रनआउट आणि नो बॉलला 3च प्रकारे रनआउट होऊ शकतो. एक तर रनआउटच्या स्वरूपात आउट होऊ शकतो आणि तोच पर्याय निवडला या ठिकाणी. क्रिकेटमधील आत्महत्या करताना पाहायला मिळतात फलंदाज संदीप गायकवाड. गोल्डन डकचा शिकार ठरत आहेत. कर्णधार नितीन फलंदाजीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी गोलंदाजी बाबासो याची आणि पंचांचा इशारा येतोय OUT आउट. अमर गायकवाडला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला, सावलीच्या आश्रयाला. दुसरा धक्का, दुसरा हादरा लागते. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण थोडासा व्यत्यय आला होता. यस, मोतीराम स्पोर्ट्सचे स्टार खेळाडू सागरदादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर हॅट्रिकची संधी असेल बाबासो याला. सुरेख अशी गोलंदाजी. स्लॉक षटक कसं टाकावं याचं उत्तम उदाहरण मात्र बाबासोने आतापर्यंत दिलंय. 1 वाईट, 1 डिक्लेअर, 1 नो जरूर आला. त्यानंतर 3 विकेट मात्र घेतले त्याने या ओव्हरमध्ये. 1 रनआउटच्या स्वरूपात, 2 कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. सुरेख अशी गोलंदाजी. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ पाहायला मिळते. पंच इशारा करायचा ओव्हर संपल्यानंतर आम्हाला देखील कळू द्या ओव्हर संपली. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आमच्यासाठी देखील, त्यामुळे पंच इशारा करा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 27 धावांचं आव्हान असेल चिखलवाडी संघासमोर. चला पुनवत संघ आणि काळमवाडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल.
चला काळामोडी संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर संघनायक पाठवायचा आहे. संघनायक काळामोडी संघ सुरेश सावंत आपल्याला विनंती असेल आपला संघनायक पाठवायचा आहे. आणि पुनवत संघ गोरख आपण देखील आपला संघनायक पाठवायचा आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. चला दोन्ही संघाला विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपला वेळ फार गेलेला आहे या सामन्यासाठी. 11:09 झालेत. आपल्याला जरा घाई करावी लागेल. थोडीशी घाई करावी लागेल. दोन्ही संघाला विनंती असेल. चिखलवाडी संघ लगेच आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. यस काळामोडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. काळामोडी संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 18 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. सुरेश सावंत आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे टॉस करण्यासाठी. पुनवतचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलाय. पुनवत संघाचे कर्णधार या ठिकाणी पोहोचलेत. तर काळामोडी संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला मॅचला सुरुवात करायची. पंच 15 मिनिटाचा अवधी असेल. 11:12 झालेत. 11:13 पहिला चेंडू पडला पाहिजे. पंच 15 मिनिटं मोजून द्या दोन्ही संघाला कारण या सामन्यासाठी पहिलाच खूप वेळ गेलाय. चला काळामोडी संघ सुरेश सावंत शेवटचा पुकार असेल. आपला कर्णधार या ठिकाणी पोहोचवा. रघु सावंत आपल्याला वारंवार पुकार देऊन देखील आपला कर्णधार या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचला नाही. बाजूच्या पवेलियनमध्ये बसून देखील आपल्याला जर आवाज येत नसेल चला पुनवत संघ संघनायक आलेत. महेश ढपळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. 11:13 पंच पहिला चेंडू लेट्स प्ले. अनिकेत स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टर. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे आंबरने सुरुवात केली होती चौकाराने त्याच प्रकारे अनिकेतने सुरुवात केली आहे षटकाराने. एक तेरी तो एक मेरी पाहायला मिळते आपल्याला. केडी स्पोर्ट्सचे सर्व महेश ढपळे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. सन्माननीय आकाराम दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते महेश ढपळे सूर्यकांत दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढचा चेंडू अमर याचा घेऊन निघालाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यथोचित अशा पूर्ण केल्यात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 27 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 27 धावा करत असताना पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा. सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल BCC स्पोर्ट्स चिखलवाडी या संघाचा. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अमर गायकवाड. मच्छिंद्र स्मृती दारावे या चषकामध्ये काल विकेट मेडन टाकण्याचा बहुमान ज्याच्या नावावर होता तोच अमर गायकवाड
गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज देखील संध्याकाळी 4 वाजता आपण त्याला स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनकडून खेळताना पाहणार आहोत. धारावी नगरीमधल्या आपल्या स्वराज्य 32 शिराळ्याचा डंका वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात आपले स्वराज्य 32 शिराळ्याचे स्टार खेळाडू सर्व. सुरेख असा षटकार पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो. इट्स अ हाय अँड हँड्स अ मॅग्निफिसंट षटकार. मिळतील धावा 6-6-6. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते अक्षय आणि अनिकेत यांच्या मार्फत. काळामडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचांचा इशारा. घोषांकित क्षेत्रात 1 धाव. या एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावसंख्येवर लागल्यात. आणि नक्कीच ज्यांनी आपल्याला या जयमल्ला चषकासाठी चेंडू सौजन्य केला असे आमचे बंधुमित्र अजय पाटील उर्फ बारक्या यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि या युवा नेतृत्वासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. या जयमल्ला चषकासाठी ज्याने चेंडू पुरवले मसाला मार्केटचे अध्यक्ष आहे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मसाला मार्केटचे अध्यक्ष अजय पाटील उर्फ बारक्या ज्यांनी चेंडू सौजन्य केलं या जयमल्ला चषकासाठी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचंय. आणि याच दरम्यान मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्र सावंत यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आयोजकांचा कॉल असेल. दुसरा षटक संदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल. 2 मोठे फटके दूर विजयापासून BCC स्पोर्ट चिखलवाडी संघ तर 11 चेंडू 11 धावा डिफेंड करणार फुपिरे संघ. सुरेख अशी गोलंदाजी. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ पाहायला मिळते. आता समीकरण जसजसं डॉट पर्सेंटेज वाढेल तसतसं चिखलवाडी संघावर प्रेशर मात्र वाढत जाईल. 2 चेंडू तर निर्धाव हाताळलेत. तिसरा चेंडू घेऊन निघालाय. हलक्या हाताने चेंडू टोलवला. एकेरी धाव तर पूर्ण घेण्यापासून रोखू शकत नाही. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्या समवेत जोडलेत स्वराज्य 32 शिराळ्यातील एक लेजेंडरी खेळाडू श्री 11 कुसाईवाडी या संघाचे जालेंद्रदादा पन्हाळकर स्कोरबोर्डच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या देखील पाहू शकतात. कोणी गावातून बिलॉंग करणारे अक्षय शेठ म्हात्रे 81-82 मुत्तूरचे डायहॅट फॅन आहेत. बक्कासूर आणि मुत्तूर यांचे डायहॅट फॅन अक्षय शेठ म्हात्रे. ओमसाई MTC लाईव्ह यांच्या मार्फत पाहूया कॅचेटीचा कॉल तर आहे. खेळाडू 2 ठिकाणी त्या ठिकाणी पळतात. साहिल एक नन्ना मुन्ना खेळाडू साहिल हा आपल्याला पळताना पाहायला मिळतोय. सुरेख अशी क्षेत्ररक्षण साहिल याचं पाहायला मिळत आहे. आणि पंचांनी देखील दाद दिली पहा त्या खेळाडूच्या याच्यासाठी. तर कॉम्बॉक्समधून देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहिलसाठी. साहिलचं क्षेत्ररक्षण आवडलं तर कारण 10 वर्षाचा खेळाडू आणि आपल्या वडिलांसोबत एका संघात खेळणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणजेच फुपिरे संघ पुढील पिढी तयार करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याला काळामवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. षटकार आहे ना आताचा. किती आला 4 पाहिजे ना दादा. किती पाहिजे 3 किती पाहिजे 2 धावांची गरज अजून देखील विजयासाठी. पंचवीस धावा धावसंख्येवर 2 धावेची अजून देखील गरज. रिव्हर्स काटम करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांचा इशारा.
एक षटक आणि एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धावा म्हणजे हे आहे क्रिकेट मित्रांनो. पहा क्रिकेट काय असतं. एक 2 धाव्यांची गरज आहे. पंच इशारा द्या. डिक्लेअर असेल तर इशारा असा करा. ऋतिक जांभे गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज होती आणि पहिल्याच चेंडूवर अनिकेतने मात्र आपले इरादे स्पष्ट केले आणि मॅचला MS धोनी टाईपमध्ये फिनिश केलाय. आणि हा येतोय अनिकेतच्या बॅटमधून हाय अँड हँडसम षटकार. अकरम भाऊ जरा आपण व्यासपीठाशी संपर्क साधा.